चंद्रकांत खैरेंच्या या वक्तव्याने खरा ठरत आहे निलेश राणेंचा दावा. महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे की मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागे खूप मोठं षडयंत्र होतं. अशी एक शक्यता वर्तवली जात आहे की तो पुतळा पडला नसून तो पाडलाय आणि त्या घटनेचे प्रमुख उद्दिष्ट हे महाराष्ट्रामध्ये अशांती निर्माण करणं असल्याची शक्यता समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक वादग्रस्त विधान करून या कॉन्ट्रोवर्सीला बळ दिलं आहे. काय आहे हे वादग्रस्त विधान? महाराष्ट्रात दंगली होत नाहीत, झाल्या पाहिजेत. चंद्रकांत खैरेंचं हे विधान. चंद्रकांत खैरे एबीपी माझाशी बोलत असताना म्हणाले, कुठल्याही गावात एखाद्या महापुरुषाचा पुतळा असेल आणि त्या पुतळ्याला कोणी धक्का लावला तर तिथे मोठ्या दंगली होतात. आज इतका मोठा प्रकार घडला आहे आणि मला एक कळत नाही की या घटनेनंतर महायुती सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत. त्या झाल्या पाहिजेत. चंद्रकांत खैरे हे छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार आहेत. होय, तेच छत्रपती संभाजीनगर, ज्याला शरदोउद्दीन यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणून बोलण्यानं नकार देऊन औरंगाबाद असं संबोधलं होतं. मग त्यावेळी खैरे शांत का होते? छत्रपती संभाजी महाराजांचा हा अपमान त्यांनी कसा सहन करून घेतला? त्यावेळी का नाही अशी मागणी केली त्यांनी? तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा मग खैरे शांत का होते? त्यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या तोंडाला का कुलूप लावलं होतं? बोल वो रहे हैं लेकिन शब्द और उसके पीछे का दिमाग शरदोउद्दीन का है. कुठला नेता स्वतःच्या राज्यात अशांतता पसरली पाहिजे व दंगल झाली पाहिजे असे विधान करतो? चंद्रकांत खैरे यांनी बोलता बोलता शरद पवारांचं कटकारस्थान तर उघड नाही ना केलं. खैरे यांनी जे देशद्रोही विधान केले आहे त्याच्या मागची बुद्धी शरद पवारांची तर नाही ना? शरद पवार आणि मविया महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यायोग्य वातावरण तर निर्माण करत नाही ना? महाराष्ट्रातील कुठल्याही मविया नेत्याचं जर आपण विधान बघितलं तर आपल्याला हे स्पष्ट दिसून येतं की त्यांना दुःख हे खरं तर महाराजांचा पुतळा पडण्याचं नाहीये, तर त्यामुळे राज्यात दंगली झाल्या नाहीत याचं आहे. ज्यांनी महाराजांना जाणता राजा म्हणून बोलावणं पसंत केलं नाही त्यांना कायम असं वाटत आलंय की अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. अशा या राष्ट्रविरोधी नेत्यांना अचानक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गौरव वाटावा, आपुलकी वाटावी, ही गोष्ट अशी सहजासहजी पचण्यासारखी नाही. मध्यंतरी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये उभारल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी अफवा पसरवण्यात आली. ज्या पुतळ्याचं काम अजून सुरू झालं नाही अशा पुतळ्याला भेगा पडल्या असे खोटे नरेटिव्ह चालवून छत्रपती संभाजी महाराज प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. का? कारण हे शुभकार्य हाती घेणारे भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे भाजपाचे आहेत. राज्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील घटनेमुळे वातावरण पेटलेलं असताना हा विषय म्हणजे त्यात भडका आणून द्यायचाच प्रयत्न, दुसरं काही नाही. इथं खरं तर भोसरी ज्या लोकसभा मतदारसंघात येते त्या शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, ज्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका पडद्यावर साकारली आहे, त्यांनी या शुभकार्याची दखल घेतली पाहिजे होती. पण या राष्ट्रपुरुषांसाठी मनात खरा आदर, प्रेम आणि आपुलकी असणं आणि त्यांचं ढोंग करणं यात हाच फरक आहे. चंद्रकांत खैरे यांचं विधान आणि मोशीमधील संभाजी महाराज विषयाची घटना जर आपण बारकाईनं पाहिली तर आपल्याला समजून येतं की राज्यामध्ये दंगल होईल अशी स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या घटना बघता शिवरायांचा पुतळा पडण्यामागे कुठले षडयंत्र आहे का? भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांचा अंदाज खरा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवरायांचा पुतळा जाणीवपूर्वक पाडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र पेटला नाही तर ही घटना घडवून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालून राज्य पेटवण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना? छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. देवाप्रमाणेच लोक त्यांची पूजा करतात आणि जर कोणी त्यांचा अवमान करण्याची चूक केली तर मराठी माणूस कधीच ते खपवून घेत नाही. याच गोष्टीचा फायदा विधानसभेआधी घेतला जात आहे आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजपा सरकारने अपमान केला असं नरेटिव्ह पसरवण्यास सुरुवात केली गेली, जेणेकरून अस्वस्थता वाढेल आणि दंगली होतील. माहितीसाठी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम हे उबाठा सेनेचे वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्यांना दिलं होतं. त्या सुशोभीकरणादरम्यान काही गडबड झाली नाही ना, याची चौकशी करण्याची गरज आहे. दंगली घडवून काय साध्य करायचंय? मध्यंतरी शरद पवारांच्या गटातील ममता बॅनर्जी यांनी मी देशाला पेटवून देईन असे वादग्रस्त विधान केले असतानाच अशा घटना महाराष्ट्रामध्ये होणे निव्वळ योगायोग तर नसावाच. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा त्याचा भाग असू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामध्ये प्रत्येक इंडिया गटाच्या नेत्याकडून असं देशद्रोही विधान येणं हेच सुचवत आहे की देशात अशांती निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न बाहेरील लोकांद्वारे आणि काही मंत्र्यांद्वारे केला जात आहे. भारतात देखील बांगलादेशसारखी स्थिती निर्माण करून NDAचे सरकार पाडायचे हेच उद्दिष्ट घेऊन ठिकठिकाणी प्रयत्न चालू असल्याचे बघायला मिळत आहे.